समय रैनाची जी लेटेस्ट कॉन्ट्रोवर्सी झाली, ऑब्व्हियसली त्या शोमध्ये कॉन्ट्रोवर्सी होतच असते, पण आता जी रिसेंटली झाले की बाबा रणवीर अलाहाबादियानं ते जे काही स्टेटमेंट पास केले त्याच्यावरती मला आपले शब्द एवढे फॅमिलीतील काही लोकांनी मेसेज पण केला होता की याच्यावरती आपला स्टँड काय. बेसिकली याच्यामध्ये स्टँड घेण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत, पण मला असं वाटतं की याच्यामध्ये मेन महत्त्वाचा एकच मुद्दा मला वाटतो की बाबा बिलो द बेल्ट किंवा लिमिटच्या बाहेर जाऊन कॉमेडी करणं दिस इज रॉंग. ऑब्व्हियसली हे जगच म्हणायला लागले. आणि पण वाईट या गोष्टीचं वाटतं की एकेकाळी जी लोकं त्याला सपोर्ट करत होती तीच लोकं जास्त त्याला आज हेट करायला लागले. हे आत्ता झालेलं नाही आहे, त्याच्या प्रत्येक शोमध्ये एक ना एक असं 100% असतं की त्याच्यावरनं भरपूर मोठी कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते. मला असं वाटतं की ती खूप आधीच झाली असती. आत्ताच अचानक हे कसे सगळे त्या शोवर एवढं हेट करायला लागलेत मला कळत नाही आहे. बिकॉज असे भरपूर वेळा झालं आहे त्याच्या शोमध्ये की भरपूर ठिकाणी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झालेली. विषय आला रणवीर अलाहाबादियाचा, तर तो एक मला असं वाटेल की सध्याच्या टाईमला खूप इंटेलिजंट मानला जाणारा मुलगा होता, पण तो मूर्ख निघाला. का मूर्ख निघाला? जस्ट बिकॉज ऑफ त्याला एवढी सिम्पल गोष्ट नाही समजली मे बी की बाबा फ्लोमध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये समय रैना चालू आहे म्हणून आपण या ट्रेंडमध्ये हात धुवायचं म्हणून तो काइंड ऑफ होशियारी करायला गेला आणि ते त्याच्या खूप बुडाशी आलं, भयानक बुडाशी आले त्याच्या. बिकॉज आपले अमित शहा असतील किंवा बाबा देवेंद्र फडणवीस CM असतील किंवा बाकीचे पण पॉलिटिकल ठाकरे गटाचे पण काही लोक आहेत किंवा बाकी सगळ्याच पॉलिटिकल अँगलने ही सगळी लोकं सध्या समय रैनाच्या शोवरती बॉयकॉट आणा किंवा आम्ही तो शो चालवू देणार नाही असं स्टेटमेंट पास केलेत. हे एक ना एक दिवस होणार होतं मित्रांनो. काय माहिती आहे का, या गोष्टीवरती मला एक गोष्ट बोलायची आहे की काही दिवसांआधी तो जो वीर पहाडिया नावाचा एक ॲक्टर होता, वीर पहाडिया, त्याच्यावरती फक्त स्टेटमेंट पास केलं म्हणून आपल्या मराठी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण झाली होती. आठवते तुम्हाला? ती मारहाण झाली, त्याला मारली लोकांनी, ते गेलं ते म्हणजे विषयच त्यांनी सगळ्यांनी मिटवला. पण मला म्हणायचं आहे की एखाद्या व्यक्तीवरती नॉर्मल एक स्टेटमेंट पास केलं म्हणून तो फक्त आणि फक्त एक मोठा माणूस आहे म्हणून त्या प्रणित मोरेला, मराठी प्रणित मोरेला मारलं गेलं. पण हा विषय दाबला गेला. त्याप्रमाणे फक्त एखादी गोष्ट बोलल्यामुळं जर प्रणित मोरेला मारहाण होऊ शकते, तर समय रैनाच्या प्रत्येक शोमध्ये असे कित्येक स्टेटमेंट आहेत की त्याच्यावरती जर लक्ष केंद्रित करण्यात आलं तर मग अजून प्रॉब्लेम्स वाढू शकतात त्या शोचे. आणि ॲज अ माणूस म्हणून मी एक गोष्ट सांगतो की बाबा त्या शोमध्ये एक सिम्पल थॉट हाच आहे माझा की त्या फक्त मुलगी नाही, मुलं देखील त्या शोमध्ये ॲज अ गेस्ट म्हणून ज्या लोकांना बोलवलं जातं ते फ्लोमध्ये येऊन काइंड ऑफ अशा हरकतं करतात, अशा गोष्टी करतात. मग ते मुली अगदी वल्गर स्टेटमेंट्स पास करणं असो किंवा मुलं देखील अगदी वल्गर स्टेटमेंट पास करणं असो, बट ते केल्यामुळे त्यांना वाटतं की ते खूप कूल आहेत आणि ते कूलपणा ते दाखवतात लोकांना. आणि आपल्या साईडचे जे मुलं मुली आहेत, आपल्या फॅमिलीतले जे मुलं मुली आहेत, तो कूलपणा फॉलो करून त्या टाईपचं कूल बनायला जातात. हे कुठंतरी चुकतं. मी म्हणेन की बाबा हे चुकतं. का चुकतं? जस्ट बिकॉज ऑफ की ते घाण म्हणजे लाईक अगदी बघा, शिव्या देणं किंवा नाही देणं हा एक वेगळाच मुद्दा आहे, त्याचा काही विषयच नाही आहे. बिकॉज शिव्या देऊन भरपूर शो चालतात, ॲक्च्युली चालतात. पण ह्या शोमध्ये शिव्याच फक्त पार्ट नाही आहे, तर बाबा एक माणुसकी नावाचा पण प्रकार असतो की बाबा एखादा मुलगा एखाद्या मुलगीला किती लिमिटपर्यंत बोलू शकतो किंवा एखादी मुलगी एखाद्या मुलग्याला किती लिमिटपर्यंत बोलू शकते. चार चौघात पुढं जग बघणार आहे. आणि किती म्हणजे बेडवरच्या गोष्टी देखील इथे एकदम फ्रँकली बोलल्या जातात, अगदी फ्रँकली लिमिटच्या बाहेर गोष्टी तिथं बोलल्या जातात. आणि त्या गोष्टीमुळं ह्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सी होत असतात. आमचा शब्दवेळेचा स्टँड हाच असेल की ते रॉंग आहे, ते रॉंग आहे. पण हां, त्याच्याबरोबर हेही सत्य आहे की बाबा एवढे एपिसोड झाले तेव्हापर्यंत असं कधी झालं नाही. जर व्हायचंच होतं तर त्यावेळी व्हायला हवं होतं. तुम्ही आता एवढी त्यांना मुभा दिला आहेच बिकॉज ते सर्च करून बघतो ना आपण, ते काय आपल्याला जबरदस्तीने दाखवत आहेत. हा पण एक मुद्दा आहे ना, आपण सर्च करून बघतो ना शो, कोणताही व्हिडिओ कोणताही कंटेंट हा यूट्यूबवरती आपण सर्च करून बघतो. किंवा जास्त व्ह्यूज किंवा हे कधी येतात जेव्हा जास्त लोक बघतात. ते काय जबरदस्ती करत नव्हते आपल्याला बघायला. समाजाचा किंवा आपलाच हा प्रॉब्लेम आहे की आपण या गोष्टी कधीही मोठ्या झाल्यावर पकडण्यापेक्षा जेव्हा लहान असतात त्याच वेळी पकडलं तर कदाचित त्या गोष्टी एवढ्या वाईट वेमध्ये जात नाहीत. किंवा एखाद्याला जाणून बुजून वाईट बोलायचं आहे किंवा त्याच्याबद्दल काहीतरी समथिंग मनामध्ये खूप द्वेष आहे म्हणून तो त्याला रॉंग बोलतो आहे, ह्या गोष्टी वेगळ्या. बट तो दुश्मन नाही आहे. ॲज अ कॉमेडी किंवा ॲज अ तो समय रैना पण एका व्हिडिओमध्ये बोलला होता की कॉमेडी इज कॉमेडी,
कॉमेडीमध्ये जर तुम्ही म्हणजे फिलॉसॉफी किंवा तत्त्वज्ञान किंवा ज्ञान सांगायला गेला तर ते कॉमेडी राहत नाही. मला हे स्टेटमेंट मला हे का म्हणजे मला एक कळून झालं, हा एवढा मोठा क्रिएटर आहे पण सिम्पल थिंग आहे की बाबा कॉमेडी इज कॉमेडी मान्य आहे, पण कॉमेडीला पण काही लिमिट आहे. ह्याच्या आधी पण लोक कॉमेडी करत होतेच ना, पण ती जी लेवल आहे मग ते अंडर द ते बोलण्यासारख्या पण गोष्टी नाहीत आपल्या चॅनलवरती. बट तो शो जर तुम्ही बघितला असाल तर तुम्हाला कळेल की बाबा ते 3 वर्षामध्ये 15 रिलेशनशिप बनवते ती मुलगी, किंवा बाबा अगदी ठीक आहे फक्त मुलगीचाच विषय नाही आहे, मुलांचा पण विषय आहे. मुलांनी देखील खूप वाईट आणि खूप वल्गररित्या मुलींना ट्रीट केले त्या शोमध्ये, बोललं गेलं. पण ह्या गोष्टी गर्वाच्या नाही आहेत ना की 15 रिलेशनशिप करते मी 3 वर्षामध्ये, किंवा मी एवढं म्हणजे लहान वयामध्ये मी एवढं बोलते, किंवा आईच्या डॉटमधून बाहेर आल्यानंतर आयुष्यात कधी ती जागा बघितला आहेस का कुणाची, लिमिटच्या बाहेर गोष्ट आहेत. ठीक आहे, आपण काय दुधान धुतलेलं नाही आहे भावांनो, ही तर पहिली गोष्ट आहेच. बट पॉईंट काय आहे, पाण्याच्या ग्लासमध्ये पाणी ओतलं तरच ती योग्य वाटते. जर पाण्याच्या ग्लासमध्ये दारू ओतले तर ती गोष्ट पूर्णपणे डिफरंट होते. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ज्या 4 चौघांच्या ग्रुपमध्ये बसून वल्गर आपण बोलतो त्या तिथंच सीमित असल्या तर त्या गोष्टी योग्य असतात. आपण सगळेजणच बोलतो, असं काही नाही की आपण दुधान धुतलेलं आहे. आपण सगळेजणच या गोष्टी बोलतो किंवा आपण सगळेजण चेष्टा करतो, मस्करी करतो, शिव्या देतो, पण त्याचा काहीतरी सम काइंड ऑफ एक एरिया आहे. त्या ग्रुपमध्ये आपण आपल्या 4 चौघांच्या ग्रुपमध्ये आपण बोलतो, आपण गावभर नाही करत फिरत ना. आणि त्या गावभर केल्यामुळं ट्रेंडिंग बनतं, व्हायरल बनतं. हा एक चीट कोड त्यांनी काढला आणि सम काइंड ऑफ या लेवलपर्यंत गेलं. बिकॉज हे 15 रिलेशनशिपचं असेल किंवा बेडवरच्या गोष्टी असतील किंवा मगाशी बोललो त्याप्रमाणे की आईवडिलांच्या प्रायव्हेट लाईफमध्ये मुलं जावा अशा टाईपचे खूप असतील गोष्टी बोलल्या गेल्या असतील. त्या गोष्टींमुळं समोर येणं टॉप आहे, कोण बनेगा करोड, होय कोण बनेगा करोडपती, तिकडं जाऊन आला म्हटल्यावर आता हिरो आहे तो 1 नंबरचा. मग त्याला फॉलो करणारी मुलं मुली ज्या आता कॉलेजमध्ये आहेत, 10वीला आहेत, 9वीला आहेत, त्यांना असं वाटायला लागतं की अरे हेच आयुष्य आहे, आपण हे असंच बोललं पाहिजे, आपण हे असंच केलं पाहिजे, सो दॅट असा कधीतरी घोळ होतो असं मला म्हणायचं.